घेण्यासाठी ट्रे, कोलंबीचे ट्रेचे जेव्हा कोलंबीचा ट्रे आहे मित्रांनो, गोडा पाण्यातला त्याचा निलाव होतोय। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय न्यू ब्लॉग व्हिडिओ। तर मित्रांनो, आज आपण आलो क्रॉफर्ड मार्केट CST क्रॉफर्ड मार्केटला। CSTवरनं तुम्हाला 10 मिनटं अंतर आहे चालत यायला। तर तुम्ही CSTवरनं आहे ना चालत येऊ शकता। मनीष मार्केट म्हणून आहे, मनीष मार्केटच्या बाजूला मार्केट आहे क्रॉफर्ड मार्केट। तर चला बघूया कुठले कुठले व्हरायटीचे फिश आलेले आहेत आणि काय काय रेट आहेत ते सर्व तुमच्याबरोबर शेअर करीन। तर व्हिडिओवर असंच कंटिन्यू राहा मित्रांनो, व्हिडिओ स्किप करू नका। आणि जर माझ्या व्हिडिओवर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। तर चला करूया व्हिडिओला स्टार्ट। मित्रांनो, एवढं सकाळी सकाळी यायला लागतं। तेव्हा इकडून सरळ ना या साईडने ना CST स्टेशन आहे, तर तिकडनं आपल्याला सरळ या साईडला यायचं आहे। आणि तिकडनं तुम्ही असं सरळ आल्यावर बघा ब्रिज लागेल, ब्रिजच्या बरोबर लेफ्ट साईडला तिथून आहे ना स्टार्ट होतं आहे मार्केट आहे बघा। या साईडने पूर्ण मार्केट स्टार्ट होतं आहे। तर खूप सुंदर असं मोठं मार्केट आहे मित्रांनो। चला तर जाऊया आतमध्ये आणि बघूया कुठल्या कुठल्या व्हरायटीचे फिश आलेले आहे। तर सर्व तुमच्याबरोबर शेअर करीन मित्रांनो, व्हिडिओ असंच कंटिन्यू करा। दादा नाव काय तुमचं? नाना नाव आहे। तेव्हा यांच्याकडे बोंबिलचा ट्रे आहे। किती किलोचा ट्रे आहे दादा? हे 5000 किलो ट्रे। किती किलोचा ट्रे आहे? 20 किलो 30 किलोचा ट्रे आहे मित्रांनो। बोंबिल आहेत 5000चा ट्रे सांगतायत। कमी जास्त करून देता ना? तरी किती लास्टला देतात? 4.5 पर्यंत। 30 किलोचा ट्रे आहे मित्रांनो या दादांकडे। हे बघा 18 किलोची ट्रे आहे मित्रांनो तारलीची। तर याची काय रेट आहे? 1500। हे 1500 रुपये आहेत। 18 किलो ट्रे आहे मित्रांनो या दादांकडे। धन्यवाद दादा। तर दादा मी काय म्हणतो, मार्केट किती वाजता स्टार्ट होतं सकाळी? 3 ते कितीपर्यंत असतं? 10-11 वाजेपर्यंत चालतं। 10-11 वाजेपर्यंत। त्याच्यानंतर बंद होऊन जातं ना? रिटेल होलसेल दोन्ही भेटते का इथे? दोन्ही ना? किती जुनं मार्केट असेल तरी हे? 100 वर्ष झालं। 100 वर्ष जुनं आहे का मार्केट? किती वर्ष जुनं आहे? 100 वर्ष झालं। तुमचं नाव काय दादा? चला धन्यवाद दादा। दादा नाम क्या आपका? किरण चिकले। यांच्याकडे बघा कोलंबी आहेत, स्मॉल साईज कोलंबी आहे। कसा किती किलोचा ट्रे आहे? 15 किलो वेट आहे। 15 किलोचा ट्रे आहे। किती रेट आहे? 1800 रुपये बघा मित्रांनो। 15 किलोचा ट्रे आहे, 1800 रुपये सांगतात दादा। धन्यवाद दादा। नाव काय तुमचं? प्रथमेश। आडनाव? कुठून आला तुम्ही? कराडवरनं। मग हा माल कुठून घेऊन येता? हरण्या बंदरवरून। बघा मित्रांनो कोलंबी आहे। कशी दिली ही कोलंबी? 1600 रुपये। किती किलो ट्रे आहे? 12 किलोचा ट्रे आहे मित्रांनो। बघा 1600 रुपयाला सांगतात दादा। हे बघा इकडे। धन्यवाद दादा। दादा नाव काय तुमचं? भिक्कूबाई नाव आहे। ते बघा यांच्याकडे बांगडे स्मॉल साईजचे बांगडे कुठून आलेले आहेत? रत्नागिरीचे बांगडे आहेत मित्रांनो। काय किती किलोचा ट्रे आहे? किती किलोचा ट्रे आहे? 18 किलो। किती रेट आहे? 18 किलोचा ट्रे आहे मित्रांनो। कितीला देतात? 1600 रुपयाला आहे बघा 18 किलोचा ट्रे दादांकडे। धन्यवाद। हे बघा ताईकडे आलं। ताई नाव काय तुमचं? मधू ताई आहे। त्यांच्याकडे बघा मांदेली आहे। हे बघा एक डाळी नाही, डाळी ना ही कशी डाळी दिली? 500 रुपये डाळी। किती किलोची असते मग? 8 किलो। 8 किलोची डाळी आहे मित्रांनो, 500 रुपये सांगतायत। ताई नाव काय तुमचं? मीना ताई आहे। त्यांच्याकडे सोललेली कोलंबी आहे मोठी साईजची। ही कशी किलो देता? 700 रुपये किलो। ही 600 रुपयाने ट्रे घेतली पूर्ण तर किलोच्या हिशोबाने ना 600 रुपये किलो आहे। आणि ही वाली? 550। ही 550 रुपये किलो मीडियम साईज आहे। आणि ही वाली ताई? ही पण 550 रुपये किलो सोलून देतात हे ताई। 800 रुपये किलो। हे बघा ही शेपूट असलेली कोलंबी आहे। ही कशी? 800 रुपये किलोनी आहे या ताईंकडे। धन्यवाद ताई। या ताईंकडे बघा बांगडे आहे। बांगडे कसे किलो ताई?
400ला वाटा आहे, 300 रुपयाला देणार सांगतायत. एवढं मोठं वाटत 400 तर 300ला देणार सांगतायत. खेकडे आहेत बघा मित्रांनो, 400 रुपये वाटा सांगतायत. 3-1 किलो असतील ना? 2 किलो होतील, 200 रुपये किलो असतात. 2 किलो आहेत मित्रांनो. आणि पाटी कशी? पाटी 700 रुपयाला. हे बघा 7-8 किलोची पाटी आहे मित्रांनो, 700 रुपयाला या ताईंकडे. ताई नाव काय तुमचं? आम्ही कोली. धन्यवाद आहे. बाहेर रिटेल मार्केट आहे मित्रांनो. चला आपण आतमध्ये जाऊया होलसेल मार्केटमध्ये. तेव्हा इथे मोठं मार्केट आहे होलसेलमधलं. तर इथं बघूया काय रेट आहे ते. हे बघा मित्रांनो राणी आहे. राणी मोठी मोठी साईज आहे बघा. फ्रेश मासा आहे आणि मोठी मोठी साईज आहे. दादा कसा किलो दिला? 200 सांगायला 150 रुपये फुला. 200 रुपये सांगतायत, 150 रुपये किलोनी देणार. आणि ही कुठली मच्छी आहे? काठी मच्छी आहे मित्रांनो. ही कशी किलो आहे? 120 रुपये किलोनी आहे. आणि टारली? तरली 100-120. तरली 100 रुपये 120 रुपये भाव आहे मित्रांनो. करकरा मासा आहे मित्रांनो. कसा किलो आहे? 300 रुपये किलोनी आहे. हे बघा मित्रांनो कोता मासा आहे. हा कसा किलो आहे? 250 रुपये किलो आहे. आणि हे टोल आहे ना, टोल कैसा दे रहे हो? 200 रुपये किलोनी टोल आहेत या दादांकडे. धन्यवाद. दादा नाम क्या आपका? राम नाम आहे. हे बघा यांच्याकडे मोठी मोठी साईजचे बांगडे आहेत मित्रांनो. कसे किलो देतात दादा? 150 रुपये. 150 रुपये किलोने आहेत. आणि बोंबील? बोंबील 200. बोंबील 200 रुपये किलोने आहेत दादांकडे. धन्यवाद. दादा नाम क्या आपका? आसिफ है. आशिष दादा यांच्याकडे बघा किती मासे आहेत. दादा ये हलवा कैसा है? ये हलवा 300 रुपये किलो का आता है. 300 रुपये. 300 में कितना पीस बैठता है? ये किलो में 3 पीस बैठेगा. किलोमध्ये 3 पीस बसणार मित्रांनो. 300 रुपये किलो आहे. हे बघा मित्रांनो रावस आहे. रावस कैसा किलो दे रहे हो? ये रावत जाते 450-500 रुपये किलो का. 450-500 रुपये किलो आहे मित्रांनो. और पापलेट कैसे किलो दे रहे हो? 050. 1050 सांगतात, 1000पर्यंत देतील. कितना पीस बैठता है? ये 4 पीस 1 किलो. 4 पीस बसतात 1 किलोमध्ये मित्रांनो. और बड़ा वाला रावस? ये बड़ा वाला रावत आजकल 550 का रेट है. 550 रुपये किलो आहे मित्रांनो मोठी रावस या दादांकडे. हे कैसा है? ये सुरमई है. कैसा दे रहे हो? ये 550 रुपये किलो है. 550 रुपये किलो सुरमई आहे मित्रांनो. हे कोणता पीस आहे? ये दाड़ा मच्छी है. दाढा मच्छी आहे. कैसा ये किलो? 600 रुपये किलो. 600 रुपये किलो आहे दादांकडे. धन्यवाद दादा. दादा नाव काय तुमचं? संजय. संजय नाव आहे. दादा कुठून माल येतो हा सगळा? ये वेरावळ. हा? वेरावळ. वेरावळ. हे बघा मित्रांनो यांच्याकडे सुरमई आहे, फ्रोझन आहे. पण अर्धा किलोची साईज आहे मित्रांनो. 10 किलोचा बॉक्स आहे. दादा 10 किलोच्या बॉक्सचे किती? 2500 रुपये सांगतात. या बार्गेनिंग करा, कमी जास्त करून देतील या दादांकडे. धन्यवाद दादा. मित्रांनो पिवळी वाव आहे. हे कशी दिली दादा? 800 रुपये किलोने आहे पिवळी वाव. हे बघा मित्रांनो कोलंबी आहे, मोठी साईज कोलंबी आहे मित्रांनो. ही कशी किलो दिली? 600 रुपये किलोने सांगतात दादा. तर दादा नाव काय तुमचं? हे बघा कोलंबी यांच्याकडे. कशी किलो दिली दादा? 320 रुपयांनी कोलंबी आहे. गोड पाण्यातली आहे ना? गोड पाण्यातली कोलंबी 320 रुपये. आणि छोटी साईज? ही छोटी साईज 300 रुपये आहे मित्रांनो बघा. आणि ती वाली 280 बांगडा 130 रुपये. हे बघा ही कोलंबी 280 रुपये आहेत. आणि बांगडे 130 रुपये किलो आहेत मित्रांनो या दादांकडे. धन्यवाद. दादा नाव काय तुमचं? दादाच नाव आहे का? आणि आडनाव? जाधव. गाव कुठलं आहे? दादा हे मार्केट किती वाजता चालू होतं? मार्केट किती वाजता चालू होतं सकाळी? 3 वाजता. 3 वाजता. आणि बंद किती वाजता होतं? 11 वाजता. 11 वाजता. हे आवाज आहे, छोटी साईज आहे. कशी दिली किलो? 100 रुपये किलोने आहे. ही कुठली मच्छी आहे? समजा ही कसा किलो आहे? 200 रुपये. किती बसणार 200 मध्ये? 200 मध्ये 6-7. 6-7 पीस बसणार मित्रांनो. 200 रुपये किलो आहे. आणि हे रावस किती बसतील? हे 6-7. 6-7च बसतील. 100 रुपये किलो आहे. बघा मित्रांनो चोरबोंबील आहे. चोरबोंबील किती बसतात? 1 किलोचा एक आहे. कसा किलो आहे? 100 रुपये. 100 रुपये किलो आहे बघा मित्रांनो. 1 किलोचा एकच पीस बसणार. करली कशी दिली? 150 रुपये लाखी किलो. एक 150 रुपये किलो आहे मित्रांनो करली या दादांकडे. धन्यवाद. नाव काय तुमचं? बाबा नाव आहे. यांच्याकडे बघा सुरमई आहे मित्रांनो.
ये कशी किलो दिली? 300 रुपये. 300 रुपये किलो. कितना बैठता है? दोन चुरमे बसणार मित्रांनो 300 रुपये या दादांकडे. धन्यवाद दादा. दादा तुमची कंपनीचं काय नाव आहे? हा कुठली कंपनी इकडचीच आहे का? हा माल पूर्ण कुठून येतो? आवड्यावरनं. ते ताम आहे बघा मित्रांनो. ताम कशी किलो आहे? 450 रुपये किलो आहे. आणि ती मोठी साईज 500 रुपये किलो आहे मित्रांनो. तेव्हा मित्रांनो मोठी साईजची वाम आहे, काळी वाम आहे. ही वाम कशी किलो दिली? 250 रुपये किलो. 250 रुपये किलोने आहे मित्रांनो. किती किलोची असते एक वाम तरी? 10 किलो. किती किलोची असते दादा ही पूर्ण एक जर घेतली तर? 3 किलो, 4 किलो, 5 किलो साइज. 4 किलो 5 किलोची साईज आहे मित्रांनो. धन्यवाद दादा. थैंक यू. दादा नाम क्या है आपका? मोहम्मद हफीज. अच्छा दादा ये कौन सा क्या बोलते हैं इसको? स्टॅम्प फिश आहे मित्रांनो. हे बघा मोठी मोठी साईज आहे. कशी किलो आहे? कशी किलो आहे? 700 रुपये किलो. 700. कितना पीस बैठता है 1 किलो में? 1 किलोमध्ये मित्रांनो 12 पीस बसतात. 700 रुपये किलो आहे. आणि ही कोलंबी कशी आहे दादा? हे कैसा किलो आहे? 300 रुपये किलो आहे मित्रांनो. धन्यवाद भाई. दादा नाव काय तुमचं? आनंद दादा आहे. त्यांच्याकडे हलवा आहेत बघा. हलवा कशी किलो दिले दादा? किती बसतात 1 किलोमध्ये? 5 पीस बसतात मित्रांनो. 400 रुपये किलो हलवा आहे. आणि रावस आहे बघा दादांकडे. दादा रावसचा काय भाव आहे? 450 रुपये भाव आहे. किती बसणार 1 किलोमध्ये? 2 पीस बसतात मित्रांनो 1 किलोमध्ये. ही रावस किती किलो? 200 रुपये किलो. कशी किलो दिली? 200 रुपये किलो आहे. किती बसतात मित्रांनो? 7 से 8. 7 ते 8 पीस बसणार 200 रुपयेमध्ये. तुम्हाला रावस आहे छोटी साईजची. मुर्दोसा आहे मित्रांनो. एक कैसा किलो आहे? 150 रुपये किलो आहे मित्रांनो मुर्दोसा मासा. हे बघा मित्रांनो राणी फिश आहे. मोठी मोठी साईज आहे. हे राणी कितीला आहे? 160 रुपये किलो. किती पीस बसतात राणी? 6-7 पीस बसतात मित्रांनो राणीचे. 160 रुपये किलो आहे या दादांकडे. दादा धन्यवाद. मित्रांनो किती मोठ्या मोठ्या वाव आहेत. मोठ्या मोठ्या फिश आहेत इथे पूर्ण. हे बघा भरपूर फिश आहे. पूर्ण मार्केट खचाखच भरलेलं आहे. हे बघा भरपूर गर्दी आहे. संकष्टी असून एवढी गर्दी आहे मित्रांनो. विचार करा तुम्ही. हे बघा बोंबील आहे मित्रांनो. कशी किलो दिले? 180 रुपये किलो आहे मित्रांनो बोंबील. किती बसतात 1 किलोमध्ये? 10-12 बसतात या दादांकडे. दादा धन्यवाद. ते दादा नाव काय तुमचं? विशाल चालते. विशाल चालके. कुठल्या गावचे का दादा तुम्ही? पाटणचे आहेत बघा. सुरमई आहे त्यांच्याकडे. मोठी साईज आहे मित्रांनो. 700-800 ग्रामची बी सुरमई आहे. कशी किलो आहे ही? 350 रुपये किलो. 350 रुपये किलो आहे मित्रांनो. 700-800 ग्रामची आहे. तर किती घ्यायला लागतो माल? 5 किलोच्या वर. 5 किलोच्या वर माल घ्यायला लागतो मित्रांनो. आणि हे पापलेट कसे दिले? पापलेट 500 रुपये किलो. 500 रुपये. किती पीस बसतात 1 किलो? 10 पीस बसतात मित्रांनो. 500 रुपये किलो आहे या दादांकडे. धन्यवाद. पलई मासा आहे मित्रांनो. मोठा साईज आहे. किती किलोचा असेल? 3-4 किलोचा मासा आहे. कसा किलो दिला? 220 रुपये किलोने आहे मित्रांनो. आणि वाव कशी दिली? वाव 300 रुपये किलोने आहे मित्रांनो. हे बाई करकरा मासा आहे मित्रांनो. दादा कसा दिला? हा कसा दिला? 350 रुपये किलो दिला आहे. 1 किलोच्या आसपास मच्छी आहे मित्रांनो. आणि दादा रावस कशी आहे? रावस 450 रुपये किलोनी आहे मित्रांनो. हे बघा मित्रांनो डोमा मोठी साईज डोमा आहे मित्रांनो. ही किती बसते 1 किलोमध्ये? 2 पीस बसणार 1 किलोमध्ये. कशी किलो आहे ही? किलो कशी आहे? 200 रुपये किलोनी बघा मित्रांनो डोमा. 2 पीस बसणार 1 किलोमध्ये 200 रुपयाला. बघा मित्रांनो रोहू मासा आहे. कसा किलो आहे दादा? 150 रुपये किलो. 150 रुपये. किती बसतात 1 किलोमध्ये? 1 किलोमध्ये 4 बसतात. 4 बसतात मित्रांनो 1 किलोमध्ये. 150 रुपये किलोनी आहे. धन्यवाद. हे बघा मित्रांनो इथं भाव होतोय. मारामारी चालले घेण्यासाठी ट्रे. कोलंबीचे ट्रेचे जेव्हा कोलंबीचा ट्रे आहे मित्रांनो गोडा पाण्यातला त्याचा निलाव होतोय.
दादा काय नाव आहे तुमचं? नाव काय? हे बघा 30 किलोची ट्रे आहे, गोड्या पाण्यातली कोलंबी आहे मित्रांनो. 30 किलोची ट्रे कसा गेला हा? 7,500 रुपये. 250 रुपये किलोनी आहे मित्रांनो. 7,500 रुपयाला हा पूर्ण ट्रे आहे. कंपनीचा मालक. धन्यवाद हा. हे बघा दादा नाव काय तुमचं? किसान मंडल किसान मंडल आहे. हे बघा मुशी आहेत मित्रांनो. कसे किलो सांगताय? 200 किती बसतात एका किलोमध्ये? किलोमध्ये 4 पीस विकते. 4 पीस बसणार मित्रांनो. किलोमध्ये 200 रुपये किलो सांगतायत हे दादा. धन्यवाद हा. दादा नाम क्या आपका? मेरा नाम जलाल सिंह. हे बघा सुरमई आहे त्यांच्याकडे. सुरमई आहे त्यांच्याकडे. 700 ग्रामच्या आसपास सुरमई आहे. 700 ग्राम 800 ग्रामची पण आहे आणि 1 किलोची पण आहे मित्रांनो. आणि मोठी साईज पण आहे बघा. हे बघा हे क्या किलो दे रहे हो दादा? 450 चालू बा. 500 रुपये किलो आहे. 450ला देतील सांगतात. बार्गनिंग होते मित्रांनो. 700-800 ग्रामची सुरमई आहे या दादांकडे. धन्यवाद दादा. बघा मित्रांनो कुपा आहे. कुपा कैसा दे रहे हो? 130 रुपये किलो है. कितना पीस बैठेगा 1 किलो में? किलो में 2 पीस. 2 पीस बसणार. 1 किंवा 2 पीस बसणार. मोठी साईज पण आहे मित्रांनो. कितना बोल रहे हो किलो? 130 रुपये किलोने आहे मित्रांनो. हे बघा मोठी साईज कोलंबी आहे मित्रांनो. कशी आहे ही? 400 रुपये किलो आहे मित्रांनो कोलंबी. गोड्या पाण्यातली कोलंबी आहे. कैसे किलो दे रहे दादा? कैसा किलो दे रहे हो? 380 रुपये किलोने आहे. कितना पीस बैठा है 1 किलो में? 40 पीस बसतात मित्रांनो. दादा नाव काय तुमचं? गणपत. गाव कुठला आहे? आणि माल कुठून येतो हा? माल कलकत्ता ओडिसा. तर एक हलवा कशी किलो आहे? 400 रुपये किलो आहे मित्रांनो हलवा. छोटी पण साईज आहे. छोटी साईज आहे. मोठी पण साईज आहे. तर एका किलोमध्ये किती बसतात? 2 बसणार मित्रांनो ही साईज. आणि ही जी आहे ना फुल साईज आहे 800-900 ग्रामच्या वरती आहे. ते 450 रुपये ना? किती? 400 रुपये मित्रांनो सांगतायत. 400 रुपये किलो आहे. ही रावस कशी किलो आहे? 600 रुपये. 600 रुपये कुठली पण घेतली होतं ना? 600 रुपये किलोनी रावस आहे मित्रांनो. आणि कोलंबी कसा किलो आहे? 250 रुपये किलो. 250 रुपये किलो कोलंबी आहे मित्रांनो. पट्ट्यावाली कोलंबी आहे. 250 रुपये किलोनी आहे या दादांकडे. आणि पापलेट कसे आहेत? 1250 रुपये पापलेट आहे. किती बसतात एका किलोमध्ये? 3 पीस बसणार मित्रांनो. मोठी साईज आहे. या दादांकडे या आणि घेऊन जावा. दादा नाव काय तुमचं बोलले? तुम्ही ऑनलाईन पण डील करता का? ऑनलाईन नाही पाठवत ना? धन्यवाद दादा. आहेत दादा नाव काय तुमचं? अशोक दादा आहेत. ही कोलंबी आहे बघा मित्रांनो गोड्या पाण्यातली. कशी किलो आहे? 400 रुपये किलोनी आहे. कुठली पण घेतली तर ना कमीत कमी किती माल घ्यायला लागतो? 30 किलोची ट्रे. पूर्ण 30 किलो घ्यायला लागतो. तेव्हा 400 रुपये किलो होलसेल मार्केट आहे मित्रांनो. 1 किलो 2 किलो नाही देत ना? 1-2 किलो नाही देणार. 30 किलोचा ट्रे घ्यायला लागेल 400 रुपये किलोनी हे दादांकडे. धन्यवाद. दादा नाम क्या आपका? मेरा मोहम्मद वसीम भाई है. ये बघा खरबी पापलेट आहे मित्रांनो. मोठी साइज है. कैसा किलो दे रहे हो? ये 1500 रुपये किलो है. कितना बैठता है 1 किलो में? 1 किलो के ऊपर वाला है. 1 किलो 1.5 किलो 2 किलो तक का है. 1 किलो 1.5 किलोचा पीस आहे मित्रांनो. 1400 रुपये किलो है ना? 1500 है. 1500 रुपये किलो. 1400 एक पीस. 1 किलो 2 किलो ले सकते हैं क्या? आएगा तो 1-2 किलो पण घेऊ शकता मित्रांनो. हे बघा हलवा आहे मित्रांनो. 600, 700, 800 ग्रामच्या वरती आहे. कमीत कमी 1-1, 1.5 किलोचा आहे. कसा किलो है? ये 500 रुपये किलो है. 500 रुपये किलो है. कितना बैठता है 1 किलो में? एक ही बैठेगा ना? 1 किलो 1.5 किलो 2 किलो. म्हणजे सगळे मिक्स साईज आहे. तुम्ही 500 रुपये किलोनी आहे. हे बघा इथे पण मोठा पीस माल आहे. हा कसा किलो आहे? 1 किलो से खाली है. हा कसा किलो आहे? ये 450 रुपये. हे 450 रुपये किलोनी आहे. 1 किलो में 2 बसतील काय? 2 बैठेगा. 1 किलो में 2 किलो. 2 पीस 1.5 किलो. 1.5 किलोमध्ये 2 पीस बसणार मित्रांनो. समजा मित्रांनो मुशी आहे बेबी शार्क. 1 किलो कितने का 1 किलो? 170 रुपये किलो है. 170 रुपये किलो आहे मित्रांनो. हे 2 ते 3 पीस बसतात 1 किलोमध्ये. धन्यवाद दादा. ओके. जेव्हा मित्रांनो मोठा एकरू आहे. कैसा केली किलो एकरू? ये 450 रुपये केजी है. 450 रुपये किलोनी आहे मित्रांनो एकरू. कितना किलो का आएगा? 12 किलो है. 10 ते 12 किलोचा पीस आहे. 450 रुपये किलोनी भेटणार तुम्हाला. हे बघा भरपूर मासे आहेत तिथे. सगळं काय एवढं कव्हर करता येणार नाही मित्रांनो. भरपूर मोठं मार्केट आहे आणि खूप गर्दी आणि आवाज पण भरपूर आहे इथे.
मासा आहे. कसा किलो आहे दादा? 200 रुपये. किती बसतात एका किलोमध्ये? एका किलोमध्ये किती बसतात? 2 पीस बसणार मित्रांनो. भोई मासा आहे, 200 रुपये किलोनी आहे. आणि हे बघा मोठी मोठी राणी साईज आहे, राणी आहे, मोठी मोठी साईज आहे मित्रांनो. कसा किलो आहे दादा हे? काय किलो आहे? 200 रुपये किलो. कितना पीस बैठता है एक किलो में? 5 पीस बसणार मित्रांनो एका किलोमध्ये. हे बघा बलाई मासा आहे मित्रांनो, मोठा साईज आहे. कसा किलो हा? 200 रुपये किलोनी मित्रांनो. किती किलोचा पीस असेल? 3.5 4-5 किलोचा पीस आहे मित्रांनो. 200 रुपये रेट आहे या दादांकडे. धन्यवाद. तिलापी मासा आहे. कसा आहे हा? 80 रुपये 80 रुपये किलो आहे. किती बसणार एका किलोमध्ये? किलोमध्ये 3 बसणार. 3 पीस बसणार. मोठी साईज आहे. 80 रुपये किलोनी आहे बघा मित्रांनो. बांगड्या आहेत. कसा किलो दिला दादा? 180 रुपये. किती बसतात एका किलोमध्ये? 8 पीस बसणार. 180 रुपये किलो आहे. हे बघा मित्रांनो पूर्ण व्हिडिओ कव्हर केलेला आहे. आणि इकडे ना फिश आहे ना एवढी फ्रेश वगैरे भेटत नाही, थोडीफार भेटते तर तुम्ही बघून वगैरे घ्या, कारण की स्वस्त आहे म्हणून स्वस्तात घेऊ नका. फिश आहे ना चेक करून घ्या ताजी आहे की नाही आहे, कारण की भरपूर ठिकाणी ना मी बघितली दाबून वगैरे बघितल्यावर आहे ना मच्छी ना फ्रेश वाटत नव्हती. तर तुम्ही व्यवस्थित बघून, भरपूर ठिकाणी फ्रेश पण मासे होते. स्वस्त का विकतात? कारण की थोडं 2-4 दिवसाचा जुना माल असतो, तो खराब व्हायला आलेला असतो, त्यामुळे स्वस्तात विकतात. तर प्लीज तुम्ही चेक करून मासे घ्या. चला तर मित्रांनो भरपूर व्हिडिओ कव्हर केलेला आहे, मार्केट पूर्ण कव्हर केलेला आहे. आणि मार्केटमध्ये मासे ना फ्रेश आहेत की नाही आहेत ते तुम्ही स्वतः येऊन चेक करून बघा. व्हिडिओवर नवीन असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर चला भेटूया पुढच्या अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.